तर एक काकू म्हणत होती इतकं छान आहे ना ही लेकरू, लय हुशार आहे. शुभ सकाळ, मी भक्ती. आणि आत्ताच मी लाडूला शाळेतून घेऊन आले बरं का. आणि मी शाळेत घ्यायला गेले आणि तिथं ना असे पॅरेंट्स गोळा झाले होते. मी म्हणलं की आमचा गेल्या गेल्या झोपतो. तर कोणता आहे? मी म्हणलं ते पांढरे कपड्याचा. तर एक काकू म्हणत होती इतकं छान आहे ना ही लेकरू, लय हुशार आहे. 2 दिवस मी माझ्या नातीसोबत क्लासमध्ये बसत होते तर इतकं शाण्यासारखं वागत होता लाडू. लाडूचं भरभरून कौतुक चालू होतं. आणि लाडूचं काय माहीत, सगळेजण लगेच म्हणजे ओळखतात आणि खूप कौतुक करतात. होय लाडू? आजी तुझ्या जवळ बसलेली, रडू नको म्हणलं ना त्यांच्या बाजूला जाऊन बसायचं, मन असं स्वतः तोंड पुसायचं, डोळे. आणि मी रडत नाही मॅम, मी रडत नाही. आणि हळूहळू मधल्यामध्ये रडायचा मन. लय छान आहे की ती लेकरू, लय हुशार आहे, लय गुणाचं आहे म्हणत होते. असं इतकं भरभरून कौतिक करत होत्या. आणि वय विचारल्या तर लाडूला आपल्या फक्त 3 वर्ष पूर्ण झाले एप्रिलमध्ये आणि 4थं चालू झालंय. तर असं भारी वाटतंय. या शाळेतून आल्यावर काय करतोय तू? टी शर्ट खराब करतो का? नको करू. आणि हे लाडूचा होमवर्क आहे. हे बघा, लोक वरून खाली लिहितात, लाडू खालून वर लिहितो. आणि दररोजच तसा करतोय, काय माहिती. हे बघा, हे बघा, हे लाडूचा होमवर्क आहे रात्रीचा. आणि तुम्हाला ना काल शाळेतून आलेला होमवर्क दाखवते. कुठे गेला रे? अली बाबले, किधर गया? हे सगळं होमवर्कच आहे. हे बघा, हे बघा, हे बघा, खतरनाकवाला. हे बघा, हां, हे होमवर्क आहे. हे दादूनं होमवर्क दिला होता आणि हे लाडूनं होमवर्क केलाय. हे पण होमवर्कच आहे. हे बघा, वा 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 वा, 1 नंबर, 1 नंबर, छान. आता काय करतोय तू? अभ्यास करतो का? शाळेतून येऊन अगदी 2-3 मिनिट झालं नाही तोपर्यंत बाथरूमला जाऊन आला स्वतःच आणि लगेच अभ्यासाला बसलाय. हे बघा. आणि माझी थोडीशी कामं बाकी आहेत. तर चला, आज ब्लॉग खूप उशिरा मी चालू केलाय. अगोदर दार खिडकी लावून घेते. इतकं वारं सुटते, इतकं वारं सुटते की गॅस कसलाच थांबत नाही. म्हणतात ना, पेरणीच्या टायमिंगला वारं सुटलं की पाऊस पडत नाही आणि पेरण्या लवकर होत नाही. तर ह्या वर्षी बहुतेक तसाच अंदाज आहे. जून संपून जुलै सुद्धा चालू झाला तरी पावसाचं कुठं काही नामोनिशाण नाही. 1-2 पाऊस पडले पण शेतीला तेवढ्या पावसानं काहीच होत नाही. तर आज जेवणामध्ये मी मस्त अशी शेवग्याची शेंग आणि चपाती बनवलेली आहे. शेवग्याची शेंग, चपाती. सकाळी लाडूला वांगा पाहिजे होतं आणि समूला भेंडी, तर ती थोडीशी दोघाची उरलेली आहे. सोबतच गोड लोणचं आणि जवसा चटणी, जसं की मी रोजच खाते थोडी थोडी. जेवणाचा मेनू: बटाटा भाजी, फणस बियाची भाजी, चपाती, भात आणि मस्त अशी शेवयाची खीर, जे की स्पेशल आहूनसाठी बनवली आहे. समर्थला ट्युशनला घ्यायला. आत्ता वाजले 5:30.